नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे मोहनथाळ। त्यासाठी आपण थोडं जाडसर चण्याचं डाळीचं पीठ घ्यायचं आहे। नसेल तरी तुम्ही बारीक बेसनचं पिठाचं सुद्धा करू शकतात। आता हे 2 वाटी सेम वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण दूध घालणार आहे 1/4 कप आणि 1 चमचा भरून तूप घालणार आहे आणि ते असं आपण त्या पिठाला चांगलं व्यवस्थित चोळून घेणार आहोत। ही महत्त्वाची टीप आहे याच्यामध्ये। हे पिठाला तूप आणि दूध असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा, आपण दूध आणि तूप चांगलं चोळून घेतलेलं आहे पिठाला। आता आपण हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे आणि एक 10-15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। असं दाबून घ्यायचं आहे। साधारण पाऊण चमचा तूप टाकलं आहे आणि लागत असं पाऊण कपच आपण दूध घातलेलं आहे। असं मिश्रण साधारण हवं आहे। आता हे 15 मिनिटं असं आपण ठेवून देऊया। आता आपण 2 तिथे पीठ मुरू दिलं आहे। आता आपण पाक करूया। त्यासाठी आपल्याला तुम्हाला गोड जितका आवडेल त्याप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता। मी इथे 2 कप साखर घेतली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर वाढवू पण शकता। आता आपण इथे पाक करून घेऊया। हे बघा, आपला पाक असा एक तार करत आहे आणि आपण आता खायचा कलर टाकणार आहे, लाल कलर। त्यामुळे मोहनथाळला छान कलर येईल। आता आपण पीठ भाजायची तयारी करूया। हे बघा, आपण जे आता हे पीठ घेतलेलं आहे ठेवलेलं, ते आता आपण चाळणीने चाळून घेणार आहोत। हे करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे मोहनथाळ अगदी रवाळ आणि छान होतो। हे बघा, असं रवाळ पीठ येतं। मग हे असं पूर्ण आपण चाळून घेणार आहोत। हा गुजराती मोहनथाळ हा गुजराती प्रकार आहे आणि याला तूप पण भरपूर लागतं। जेवढं अर्धा किलो पीठ असेल तर साधारण 400 ग्रॅम तूप लागतं। असं आपण दुधाने त्याला भिजवलं होतं, त्यामुळे त्याच्या अशा गाठी होतात। त्या व्यवस्थित आपण मोडून घ्यायचे आहे। हे बघा, हे असं वरचे हे आहेत ना, ते अगदी गाळलं नाही जातात। तर ते आपल्याला मिक्सरमधून छोट्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, आपलं दाणेदार छान रवाळ बेसनचं पीठ रेडी आहे। बघा, चाळणीतलं पीठ होतं ना, ते आपण मिक्सरवर चांगलं बारीक केलं आहे। आता हे चाळून घ्यायची गरज नाही आहे, चांगलं रवाळ पीठ झालेलं आहे। आता कढईमध्ये आपण साधारण तूप घातलेलं आहे 1 वाटीभर। आता त्यामध्ये आपण हे मंद गॅसवर पीठ भाजून घेऊया। मोहनथाळाला आपल्याला खूप जास्त लागतं।
साजूक तूप घेतलेलं आहे आपण इथे आणि हे साधारण आपल्याला 20 मिनटं असं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे, पिठाचा कलर चेंज होईपर्यंत. जितकं आपण मंद गॅसवर भाजू तितकं खरपूस पीठ भाजणार आहे. हे बघा, आपण छान असं 20 मिनटं छान परतून घेतलं आहे पीठ चण्याचं. आणि ह्या बाजूला आपण चासणी पण करतो आहे. एक तारपेक्षा आपण थोडीशी 1.5 ताराची चासणी करणार आहे. त्यामध्ये आता आपण केशर घातली आहे, ते दूध घालणार आहे. थोडं दूध घालूया आपण मिश्रणात, म्हणजे ते बेसन फुलू नये. दूध घातलं की असं बेसन छान फुलतं. छान कलर आपला ब्राऊन आला आहे आणि मंद गॅसवर आपण साधारण 20 मिनटं भाजलेलं आहे पीठ. एकदम दूध नाही टाकायचं आहे, थोडं टाकायचं आहे. असं परतून घेऊ आपण. आता या ठिकाणी आपण थोडासा त्यामध्ये मावा टाकणार आहोत. मावा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास टाकला किंवा स्किप करू शकता तुम्ही मावा. माव्यामुळे अजून छान दाणेदार होतो. आणि पुन्हा तूप घालणार आणि ते परत छान परतून घेऊया. मावा छान मिक्स करून घेऊया आपण. मी या ठिकाणी 100 ग्रॅम मावा टाकला आहे. छान असं खरपूस मिश्रण भाजून होत आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे. रवाळ झालेलं आपलं छान पीठ. छान लागतं हे, तुम्ही करून बघा. खूप सणाला वगैरे गोड स्वीट डिश म्हणून खूप सुंदर लागतं. आता हे मिश्रण तूप सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहे. हे बघा, आपलं मिश्रण छान कढई सोडतं आहे आणि छान झालेलं आहे खरपूस. त्याचा कलर पण ब्राऊन झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण गार करूया. या ठिकाणी आपण गॅस बंद केला आणि
आणि आपलं हे साखरेचा पाक पण बघा असं तार होते, 1.5 तारी झालेला आहे. साखरेचा पाक पण आपण गार करून घेऊ, नंतर मिश्रणात टाकू. पंखा लावा. आता आपण यात वेलची पावडर टाकूया आणि मिश्रण थोडंसं असं गार झालेलं आहे. या ठिकाणी आपण त्यामध्ये साखरेचा पाक ॲड करणार आहे. तेव्हा पाक चांगला असा तार झालेला आहे 1.5 तार. आपण तो हळूहळू यात मिक्स करूया. आणि हे एकत्र मिक्स करूया. हळूहळू असं हलवून सगळं एकत्र मिक्स करूया. साखर चांगली त्यात मिक्स झाले मिश्रणात. पाक आपला असं सतत आपण आता हलवत राहू, म्हणजे ते आकसून येईल पाक. गॅस बंद आहे आपला. आपण गॅस केव्हाच बंद केलेला आहे. मिश्रण छान एकजीव झालेलं आपलं. आता आपण हे ताटात काढून घेऊया. ताटात आपण मिश्रण ओतलं आहे ते आता सेट करून घेऊया. ताटाला आपण ग्रीस करून घेतले आहे तुपाने आणि हे आता 2 तास असंच राहू देऊया. त्याच्यावर पिस्ते गार्निश करूया. ते 2 तासांनी कट करणार आहे. हे बघा आपलं मोहनथाळ बघा छान सेट झालं आहे. आपण ते आता कट करून घेऊया. गार्निशिंगसाठी तुम्ही काही पण घालू शकता. मी पिस्ते आणि टरबुजाच्या बिया घातल्या आहे. कडा त्याचे आपण सोडवून घेऊया. आपलं मोहनथाळ खूप छान तयार झालेलं आहे. रवा आणि छान टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. अगदी छान झालेलं आहे बघा. टेक्स्चर बघा सुंदर झालेलं आहे. आता आपण हे सगळं काढून घेऊया. हे बघा